नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? तयारी जोरात चालू आहे की नाही एक्झामची, स्कॉलरशिप एक्झामची? गुड, व्हेरी गुड. करायलाच पाहिजे. जर ज्यांना यश मिळवायचं आहे, ज्यांना चांगले मार्क्स मिळवायचे आहे, त्यांनी जोरात तयारी करावीच लागणार आहे. ठीक आहे, तर खूप दिवसानंतर मी पुन्हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतो आहे, जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला तयारी तर तुम्ही केली आहे, पण तिथं छोट्या मोठ्या ज्या चुका होतात आपल्याकडून ते नाही झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून मी स्पेशली हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. तर इथून बघून घ्या. जेव्हाही आपण काय केलेलं आहे, 2017 ते 2025पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले आहेत. इवन त्याच्यामधले लँग्वेजेसचे सुद्धा क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहे. ठीक आहे, तर ते सगळ्या पेपरची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. 17 ते 25पर्यंतचे टोटल क्वेश्चन पेपर तुम्ही जर सॉल्व केले ना मन लावून, आणि एकाच पेपरला तुम्ही 2-2, 4-4 वेळेस करायची प्रॅक्टिस, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण जवळपास त्याच पॅटर्नचे क्वेश्चन येणार आहेत नेक्स्ट. ठीक आहे, पेपरला 2022 तारखेला, 22 फेब्रुवारी 2026ला जे पेपर येणार ना तुमच्याकडे, ते जवळपास अशा प्रकारचं असणार आहे. ठीक आहे, फक्त त्याच्यामध्ये काही नंबर, थोडंसं क्वेश्चनला थोडंसं ट्रिकी करून, थोडं इकडे तिकडे असं करून क्वेश्चन देतात ते, बाकी काही नाही. फक्त तुमचं कसं आहे की क्वेश्चनला बघितल्या तुमचं जे माइंड आहे ना, ते लगेच तुमचं त्याचं जे थॉट प्रोसेस आहे ते तसं चालू झालं पाहिजे लगेच क्वेश्चनला बघितल्या. तर ते ते साध्य करायसाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त प्रॅक्टिसच करावं लागेल. तर एवढे पेपर जरी तुम्ही केले ना प्रॅक्टिस, तरी भरपूर आहे. बरं, तर जेव्हाही आपण पेपर सुरू करायचो, तर तुम्हाला सगळ्यात पहिले ही स्क्रीन दिसायची. तर ही आहे तुमचा क्वेश्चन पेपर. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये पेपर मिळेल ना, तर तो असाच दिसणार आहे. तर तिथं महत्त्वाचं काय काय राहणार आहे ते बघा. सेट असणार आहे इथं. ठीक आहे, तर इथं हे जे सेट आहे ना, सेट एक असणार आहे. तर सेट जो असतो तो सेट ABCD असे 4 सेटमध्ये येतो पेपर. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जी ॲन्सर शीट, OMR शीट मिळते, ॲन्सरची सेपरेट ॲन्सर शीट मिळते, त्याच्यावर तुम्हाला फक्त एक सेट नंबर लिहायचा असतो, बाकी काही याचा संबंध नाही आहे. आता स्कॉलरशिपचे 2 पेपर असतात, तुम्हाला माहिती आहे, पेपर 1, पेपर 2. पेपर 1मध्ये काय असतो, फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स असते, आणि जो पेपर 2 आहे तिथं थर्ड लँग्वेज आणि तुमचा इंटेलिजंट टेस्ट असतो. ठीक आहे ना. तर इथे बघा, पेपर 1मध्ये काय काय आहे. इथं टाईम किती असतो तुम्हाला, टोटल 1.5 तासाचा टाईम असतो. टोटल मार्क्स 150 असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहे ना, एक्झाममध्ये तुम्ही रीड करू नका, याच्यामध्ये वेळ घालवू नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे तिथे टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला तुमचा जो 1.5 तास आहे त्याच्यातला प्रत्येक सेकंड फक्त तुम्हाला ॲन्सर द्यायसाठीच यूज करायचा आहे, इतर कामासाठी यूज करू नका. जे काही प्रिपरेशन करायचं आहे ते पहिलेच करून जा. ठीक आहे, तर इथे जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे ना, ते सगळे आपण बघून घेऊ. हे बघा, पहिला जो आहे इथे इन्स्ट्रक्शन, तिथं काय दिलेलं आहे की जो पेपर असतो ना त्याच्यामध्ये 2 सेक्शन असतात. ठीक आहे, तो पहिला जो सेक्शन असतो त्याच्यामध्ये सेक्शन 1मध्ये 1 ते 25पर्यंतचे जे क्वेश्चन असतात ते कशाचे असतात, लँग्वेजचे असतात. आणि सेक्शन 2मध्ये 26 ते 75 जे क्वेश्चन असतात ते मॅथमॅटिक्सचे असतात. असे टोटल 75 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. ठीक आहे, म्हणजे 75 × 2 म्हणजे 150 होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टाईम लिमिट दिलेली आहे सगळा क्वेश्चन पेपर सॉल्व करायला. 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा तुम्हाला टाईम दिलेला आहे. तर तुम्हाला 1.5 तासामध्ये 75 क्वेश्चन सोडवायचे. तर जवळपास तुम्हाला एक 1.25 मिनटं तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला मिळतो. तर त्याच्यातले काही क्वेश्चन असे असतात की जे खूप इझी असतात, 1 मिनिटाच्या आतसुद्धा होतात, आणि काही क्वेश्चन लेंदी असतात. तर सगळ्यात पहिले काय करायचं, जे क्वेश्चन आपल्याला असं क्वेश्चनला बघितल्या त्याचं ॲन्सर क्लिक झालं ना की लगेच ते क्वेश्चन पहिले सोडून घ्यायचे. जे टफ वाटायला लागलं आहे क्वेश्चन, आपण रीड केला पण आपल्याला ते क्लिक नाही व्हायला लागलं की याचा ॲन्सर काय असणार आहे, ते सोडून द्या, त्याला नेक्स्ट क्वेश्चन करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता महत्त्वाचं की सेपरेट ॲन्सर शीट इज गिवन टू रेकॉर्ड द ॲन्सर. ईच क्वेश्चन हॅज बीन गिवन 4 अल्टरनेटिव्स. रीड दॅम केअरफुली, सिलेक्ट अँड डार्कन द करेक्ट ॲन्सर इन द ॲन्सर शीट. प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला 4 ऑब्जेक्टिव्ह असतात. ठीक आहे ना, अल्टरनेटिव्स असतात. तर त्याच्यातला कुठला तुमचा जसं की इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की एक समजा क्वेश्चन नंबर 6 आहे, त्याचा जो ॲन्सर आहे 2 आहे. तर तुम्हाला हे बघा, 6च्या पुढे जे 4
असे सर्कल दिले असणार. तर त्याच्यामधला जिथे आपला ॲन्सर आहे, सेकंड ॲन्सर आहे, तर सेकंडलाच तुम्हाला असं पूर्ण असं डार्क करायचं आहे. आणि पूर्ण डार्क करायचं, असं अर्धवट एवढंसं केलं किंवा असं ते पुढे आहे आपल्याला ॲन्सर शीटमध्ये, इथे पण आहे बघा, तर ते असं चालणार नाही. पूर्णपणे व्यवस्थित मला डार्क करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 5व्या नंबरचा काय, मॅक्झिमम 20% क्वेश्चन आर हॅव्हिंग 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. कॅन्डिडेट हॅज टू darken both the circles with correct answers. These questions will have the instruction select 2 correct alternatives. काही काही क्वेश्चन्स असे असणार, जवळपास 20% क्वेश्चन असे असणार ज्याच्यामध्ये त्याचे 2 ॲन्सर असणार. आणि जर 2 ॲन्सर असेल एखाद्या क्वेश्चनचे, तर तुम्हाला दोन्ही डार्क करणे कंपल्सरी आहे. असं चालणार नाही की फक्त एक डार्क करून दिला, जे तुम्हाला आलं, दुसरा नाही या लागला तर द्या सोडून. तसं नाही. जर तुम्ही दोन्ही ॲन्सर त्याचे डार्क करणार, जसं की ते एक एक्झाम्पल दिलेलं आहे की क्वेश्चन नंबर 8चं जर ॲन्सर 2 सेकंड आणि थर्ड असेल, तर तुम्हाला असं सेकंड आणि थर्ड जो सर्कल आहे तुम्हाला पूर्ण असा डार्क करावं लागेल. हां. आणि डार्क करायसाठी ब्लू किंवा ब्लॅक पेनच वापरायचा, पेन्सिलनी चालणार नाही. पुढे इन्स्ट्रक्शन्स आहेत अजून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ॲन्सर रेकॉर्डेड इन एनी अदर फॉर्म विल नॉट बी कन्सिडर्ड. कुठल्याही हे डार्क केल्याशिवाय जर तुम्ही असं आपल्याच मनाने टिक करून टाकलं किंवा असं क्रॉस केलं, छोटासा टिंब केला किंवा असं क्रॉस केलं, हे असं चालणार नाही. ह्याला कन्सिडर केल्या जाणार नाही. भलेही तुमचा ॲन्सर करेक्ट असू दे, तुम्ही सगळेचे सगळे क्वेश्चन पूर्ण 100% सगळे करेक्ट करून आले, पण तुम्ही असं डार्क न करता आपल्याच मर्जीने असं टिक करून आले, तर ते चालणार नाही. तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही. ठीक आहे. तर एवढं तर सगळ्यांना कळते, पण तरी पण इथे लिहिलेलं आहे, आपल्याला रीड करावंच लागेल. ठीक आहे. 7th नंबरवर बघा, यूज ब्ल्यू ऑर ब्लॅक बॉल पॅन टू डार्कन द सर्कल. सर्कलला डार्क करायसाठी एकतर ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनच वापरायचा आहे. सर्कल्स डार्कन बाय पेन्सिल विल नॉट बी क्रेडिटेड. पेन्सिलनी जर तुम्ही डार्क करणार तर तो ग्राह्य धरल्या जाणार नाही. 8th नंबरचा इन्स्ट्रक्शन बघा, ॲन्सर वन्स रेकॉर्डेड कॅन नॉट बी चेंज. हा सगळ्यात महत्त्वाचं, घाई गडबडीमध्ये, टेन्शनमध्ये एका प्रश्नाचं उत्तर, समजा जसं आता क्वेश्चन नंबर 6 जो आहे याचा ॲन्सर 2 आहे आणि तुम्ही चुकून 4ला डार्क करून टाकलं, तर झालं. मग झालं तुमचं, तो चुकलाच. तुम्ही असं करू शकत नाही की याला असं क्रॉस करून टाकलं, नाही हे बरोबर नाही आहे, मग पुन्हा 2ला, तर तसं चालणार नाही. ॲन्सर वन्स रेकॉर्डेड कॅन नॉट बी चेंज्ड. म्हणून ॲन्सरचं सर्कल डार्क करताना खूप काळजीपूर्वक तुम्हाला डार्क करायचं आहे. जो ॲन्सर असेल ना त्यालाच डार्क करायचं आहे. इथेच तर खरी परीक्षा आहे तुमची, एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ना, तर ते सगळंच त्याच्यामध्ये तुमचं टेस्ट होते. पूर्ण तुमचं सगळं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं इंटेलिजन्स, तुमचं स्पीड, तुमची ॲक्युरेसी, सगळं टेस्ट होते त्याच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 9th नंबरचा जो इन्स्ट्रक्शन आहे तो काय आहे, द रफ वर्क इज टू बी डन इन द स्पेस गिवन अंडर ईच पेज और ऑन द लास्ट पेज ऑफ द क्वेश्चन पेपर. ठीक आहे. ॲन्सर शीटवर खासकर रफ काही वर्क करू नका. क्वेश्चन पेपरवर तुम्ही करू शकता, तिथे स्पेस असतो. समजा तो जर तुम्हाला अपुरा पडत असेल तर तुम्ही बाजूबाजूला कुठेही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण क्वेश्चन पेपर आपण आपल्यासोबत घेऊन यायचा असतो, तो सबमिट करायचा नाही आहे. पण ॲन्सर शीटवर चुकून काही करू नका प्लीज. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन नंबर 10. तर इथे 10मध्ये काय दिलेलं आहे, द एक्झाम हॅज लिमिटेड टाईम. इन केस यू आर नॉट एबल टू सॉल्व अ क्वेश्चन, काइंडली सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. इन द एंड इफ टाईम परमिट्स यू कॅन ट्राय टू सॉल्व द अनसॉल्व क्वेश्चन्स. आता तेच मी तुम्हाला म्हटलं ना, एखादा प्रश्न आहे तुम्ही रीड केला, लगेच जर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत किंवा 1 मिनिटापर्यंत जो सॉल्व करता येत असेल तर करून टाका. थोडाही वेळ लागत असेल की नाही, आपल्याला हे 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे, सोडून द्या त्याला. नेक्स्ट क्वेश्चन करा. सगळ्यात पहिले असे क्वेश्चन करा जे 1 मिनिटात किंवा 1 मिनिटाच्या आत सॉल्व होऊन जातील ना, सगळे पहिले ते क्वेश्चन करून घ्यायचे. आणि मग नंतर जे उरलेले आहे ना, असं याच्यामध्ये असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही सिक्वेन्सली 1 केला तर तुम्हाला सेकंड करणे कंपल्सरीच आहे, त्याच्याशिवाय तुम्ही 5th क्वेश्चन करू शकत नाही, असं काहीच नाही आहे. तुम्ही फर्स्ट क्वेश्चन केला, सेकंड थर्ड तुम्हाला नाही कळाला
थर्ड पण नाही, फोर्थ पण नाही कळाला तुम्हाला, फिफ्थ क्वेश्चन असा वाटला की अरे हा येतं पटकन, याचा आन्सर आपल्याला कळतो, पटकन सॉल्व्ह करून फिफ्थला पहिले डार्क करून टाका. फिफ्थ नंतर मग 6, 7 नाही कळाला, 8ला डार्क करून टाका. 8 नंतर मग डायरेक्ट 11th नंबरला डार्क करून टाका असं. आणि नंतर मग हे सगळे झाले, फुल कॉन्फिडन्सने आपण सगळे करेक्ट केले, मग जे उरलेले क्वेश्चन आहे ना मग ते करत बसायचं हळूहळू. ठीक आहे, तर असं इथं यांनी पण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 11 नंबर बघा, इफ इनकम्प्लीट ऑर रॉंग क्वेश्चन फाउंड इन अ क्वेश्चन पेपर यू आर नॉट परमिटेड टू आस्क द सेम टू सुपरवायझर ऑर सेंटर इंचार्ज. जर एखादा प्रश्न असा असतो काही काही तुम्हाला आता जर चुकीचा असेल, कळते आपल्याला, जर हे बघा ज्यांनी चांगली प्रॅक्टिस केली ना त्यांना कळते की कुठला आन्सर रॉंग प्रिंट झालेला आहे वगैरे वगैरे, तर ते तुम्ही सुपरवायझरला वगैरे विचारू शकत नाही. तसं तर सांगतात की हे क्वेश्चन मिसप्रिंट झालेलं आहे, आणि मिसप्रिंट झालेल्या क्वेश्चनला तुम्ही जर सॉल्व नाही केलं, त्याला डार्क जरी नाही केला, आन्सर नाही जर दिलं, तरी तुम्हाला त्याचे मार्क मिळतात. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि चुकीचा आन्सर केला तरी त्याचे मार्क मिळतात, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर ते तुमच्यासाठी बेनिफिट आहे. जर मिसप्रिंट होऊन एखादा रॉंग क्वेश्चन आला तर त्याचे तुम्हाला फ्री मार्क मिळणार. ठीक आहे, चला 12 नंबरचा जो इन्स्ट्रक्शन आहे ते बघा, स्कूल ऑर पॅरेंट्स should not send written application to block education officer or education officer for any error, mistake or objection issues. These errors, mistakes, objection issues should be registered online through respective school login only. तर हे खूप मोठी गोष्ट आहे, हे आपल्या काही कामाची नाही आहे. समजा काही प्रॉब्लेम झाला, काही झाला, तर हे आपल्याला काही करायचं नाही आहे, ते त्यांची जी है ना स्कूलच ते त्यांना ते कंप्लेंट करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर द एरर, मिस्टेक, ऑब्जेक्शन, इश्यूज शुड बी रजिस्टर्ड ऑनलाईन विदिन 10 days फ्रॉम द पब्लिकेशन ऑफ इंटरिम आन्सर की ऑन MSCE वेबसाईट. तर हे पण स्कूलचं काम आहे, हे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, त्याचा काही करायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर सजेशन अँड डिसिजन्स ऑफ एक्सपर्ट कमिटी विल बी ॲप्लिकेबल ऑन प्रिंटिंग ऑर एनी अदर मिस्टेक इन क्वेश्चन पेपर. तर हे जे काही प्रिंटेड चुकीचे प्रिंट होऊन क्वेश्चन वगैरे आले ना, तर ते त्यांची जी एक्सपर्ट कमिटी आहे ना ती डिसाईड करेल की काय आहे, चुकीचं आहे का बरोबर आहे का काय आहे ते सगळं. तर हे जे आपले शेवटचे जे आहे 12, 13 आणि 14, हे तेवढे काही आपल्या कामाचे नाही आहेत, पण बाकीवरचे इन्स्ट्रक्शन खूप कामाचे आहेत. तर ठीक आहे, आता हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्ही आत्ताच रीड करून घ्या. पेपरच्या दिवशी हे रीड करत बसू नका की पेपर मिळाला तर वाचत बसले, पहिला पॉईंट काय, दुसरा काय, तिसरा काय, तसं करू नका, त्याच्यामध्ये वेळ घालवू नका. ठीक आहे, चला आता हे बघा, याच्यामध्ये 5वी आणि 8वी हे दोघांचेही जवळपास सेम असतात. ठीक आहे, दोघांनाही जवळपास सेम पेपर येतात. जसं बघा इथं पहिला जो पेपर असतो त्याच्यामध्ये फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स असते. त्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन 25 असतात आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहे, तर हे 50 मार्क्स होतात. मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन्स असतात आणि 100 मार्क्स असतात, आणि 1.5 तासाचा वेळ आहे त्याला. ठीक आहे, तर टोटल जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन्स 75 आहे, आणि तुमचे मार्क्स जे आहे ते 150 मिळेल. सेम तसंच सेकंड पेपर जो आहे त्याला थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजंट टेस्ट आहे. आता इथे फक्त एवढंच आहे की जे मराठी म्हणजे मीडियमचे जे स्टुडंट्स आहे त्यांची प्रथम भाषा जी आहे ती मराठी असते, आणि इंग्लिश मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांची प्रथम भाषा इंग्लिश असते, तेवढंच आहे. आणि तृतीय भाषामध्ये उलटं, म्हणजे जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांचे तृतीय भाषा त्यांची इंग्लिश असते, आणि जे इंग्लिशवाले आहेत त्यांची तृतीय भाषा मराठी असते. बस एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. आणि सेम जसं हे वरचा पेपर 1 आहे तसंच 25, 50 असे टोटल 75 क्वेश्चन, 150 मार्क, 1.5 तासाचाच टाईम असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे बघा, जसं की मी म्हटलं की जे टोटल जे क्वेश्चन्स असतात 75, त्याच्यामध्ये 30% क्वेश्चन तर खूप इझी असतात. म्हणजे असे क्वेश्चन असतात की तुम्ही बघितल्या तुम्हाला त्यांचा आन्सर क्लिक होईल, ते पहिले हे सोडून घ्यायचे. त्याच्यानंतर उरलेले जे थोडेसे मीडियम टफ असतात तर ते जे आहे 40% असतात. मग दुसरा जो टर्म आहे तुमचा ह्या क्वेश्चन्सला द्यायचा, आणि उरलेले 30 क्वेश्चन जे आपल्याला अजिबात म्हणजे काही कळतच नाही आहे, खूप वेळ लागणार आहे, त्यांना लास्टला करायचं. असं करून तुम्ही
छानपैकी टाईम मॅनेज करू शकता. ठीक आहे. सेम 5वी आणि 8वी हे दोघांचं सेम असते. फक्त फरक काय आहे बघा, फक्त एवढाच फरक आहे याच्यामध्ये. सॉरी, पुढच्या याच्यावर आहे. हे बघा, हे 8वी साठी आहे आणि आपण 8वीसाठीच व्हिडिओ बनवतो आहे. ठीक आहे. हे बघा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. ठीक आहे. तर 8वीसाठी सेम पेपर्स तर जसे 5वी आहे, मार्क्स, वेळ, नंबर ऑफ क्वेश्चन, त्याचे मार्क्स सगळं एकसारखं आहे. हे पण सारखं आहे. सोप्या स्वरूपाचे 30%, मध्यम स्वरूपाचे 40% आणि कठीण स्वरूपाचे 30%. हे 5वीसारखंच आहे. ठीक आहे. तर तुम्हाला तसंच करायचं आहे. पहिले 30% जे आहे ते पहिले सोडून घ्यायचे, मग त्याच्यानंतर 40% आणि नंतर उरलेले 30% नंतर लास्टला. ठीक आहे. आता काय करायचं, इथं वेगळं काय आहे 5वीपेक्षा, तर हे बघा महत्त्वाचं, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. हे खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला आत्ता आपण जेव्हा क्वेश्चन पेपरचा जो इन्स्ट्रक्शन रीड करत होतो तेव्हा तुम्हाला म्हटलं ना, जर एखाद्या प्रश्नामध्ये विचारलं असेल सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स, आपण जे पेपर सॉल्व केलेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चनमध्ये असं आलेलं आहे सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. तर तशा क्वेश्चन म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 2 अल्टरनेटिव्ह तुम्हाला द्यावेच लागणार आहे. ते बंधनकारक आहे. जर तुम्ही एकच, हे बघा इथं लिहिलेलं बंधनकारक असेल, जर तुम्ही त्याचा ॲन्सर यायला लागले, विचारलं त्यांनी 2 अल्टरनेटिव्ह सांगा आणि तुम्ही एकच केला, नाही कळालं तुम्हाला, सोडून दिला, तर मग तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाही. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. हां, अजून एक गोष्ट अशी पण आहे, कधी कधी म्हणजे आपण जे पेपर सॉल्व केले ना त्याच्यामध्ये पण बघा, काही काही क्वेश्चनमध्ये ना असं लिहिलेलं नसते, सिलेक्ट 2 अल्टरनेटिव्ह असं लिहिलेलं नसतं, तरी पण त्याचे 2-2 ॲन्सर असतात. तर त्या केसमध्ये तुम्ही एक ॲन्सर दिला तरी चालेल, 2 ॲन्सर देणे कंपल्सरी नाही आहे. पण जिथे जसं लिहिलेलं असेल सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह, तिथं कंपल्सरीली तुम्हाला 2 ॲन्सर डार्क करणे बंधनकारक असेल, कंपल्सरी असेल, तरच तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. अदरवाईज त्याचे मार्क कट होऊन जातील. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे फक्त 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे, 5वीसाठी नाही. ठीक आहे. तर हे 8वीसाठी आहे, कारण 8वीचे समजदार मुलं असतात, मोठे असतात. ठीक आहे ना. चला, हे झालं. आता सर्वात महत्त्वाचं तुमचं येईल ॲन्सर शीट. कशी येईल तुम्हाला, जेव्हा ॲन्सर शीट सेपरेट मिळते तिथं, तर तुम्हाला ॲन्सर शीट अशा टाईपची मिळणार. ठीक आहे. तर इथे आपल्याला काही करायचं नाही आहे. इथे बघा, हे सेंटर नंबर, सीट नंबर, मीडियम, ब्लॉक नंबर हे सगळं ऑलरेडी प्रिंटेड असतं. फक्त इथे आपल्याला जो सेट आहे, म्हणजे आपण इथे बघितलं ना, हे जे आहे इथे लिहिलेला असतो सेट ए. आता ABCD कुणाला कुठलाही मिळू शकतो, समजलं का. आणि ते कशासाठी दिलेला असतो, एकमेकांची कॉपी नाही करता आली पाहिजे म्हणून. कारण तुमचे समोर किंवा मागे पण एक विद्यार्थी बसणारच आहे. सगळ्यांना एकसारखे पेपर दिले तर सगळे एकमेकांचं बघून कॉपी करतील की. तर म्हणून काय करतात, क्वेश्चन तेच असतात, फक्त मागं पुढं केलेले असतात. तर सेट कुठले असतात, ABCD. तर त्यापैकी इथे फक्त जसं आता आपल्याला सेट ए मिळाला, तर इथे आपल्याला काय करायचं, प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवा. तर इथे ए लिहावं लागेल असा, आणि एला असं डार्क करावं लागेल. ठीक आहे. सेम असंच ज्याला बी मिळेल तो बी लिहिणार, इथं बीला डार्क करणार. ज्याला सी मिळणार तो सी लिहिणार, इथं सीला डार्क करणार. ज्याला डी मिळणार तो डी लिहिणार आणि डीला डार्क करणार. बस एवढंच करायचं आहे. ठीक आहे. आणि इथे जो आहे, हे जो बॉक्स दिलेला आहे इथे जे आहे, इथे जो एक्झामिनर सुपरवायझर तो आपली साईन करेल. ठीक आहे. इथे तुम्हाला काही करायचं नाही आहे. त्याच्यानंतर इथे परत जे इन्स्ट्रक्शन्स आपण क्वेश्चन पेपरमध्ये रीड केले होते तेच इथं सर्वसाधारण सूचना म्हणून दिलेले आहे. बघा, हे आपण इथं बघा, सर्वसाधारण सूचना, हे पण आपण रीड करून घ्या. तुम्ही रीड करून घ्या. या व्हिडिओला असं पॉज करायचं आणि सगळं रीड करून घ्यायचं. याला वाटल्यास आपण असं मोठं करूया, तुम्हाला अजून स्पष्ट दिसेल. ठीक आहे. तिथं बघा, पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत. कंपल्सरीली तुम्हाला बॉलपेन, तो पण निळा किंवा काळा, हिरवा, लाल,
पिवळा असा कुठला कलर घेऊन जायचा नाही आहे. तसं जनरली कोणी असं वापरत नाही आहे कलरफुल पेन. पण है ना, फक्त निळा किंवा काळा पेन तुम्ही बॉल पेन वापरायचा आहे. प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनाचाच वापर करावा. तिसरा बघा, 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नांच्या बाबतीत दोन्ही अचूक पर्यायाची वर्तुळे रंगविणे बंधनकारक आहे. हे बघा इथे असे 2 है ना, हे असं कंपल्सरी आहे. हे दोन्ही याला असं रंगवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, एकाला रंगवून चालणार नाही. एकाला रंगवलं, एकाला सोडून दिलं तर ॲन्सर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाही. चला नेक्स्ट बघा, अजून 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना दिलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त इतर प्रत्येक प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक रंगविलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाहीत. हे पण खूप महत्त्वाचं आहे. हां, काय होते, एक प्रश्न आहे त्याचा उत्तर एकच द्यायचं आहे आपल्याला. मग तुम्ही त्याचा एक उत्तर लिहिला, दुसरा तुम्हाला मग नंतर कन्फ्यूज झालं की नाही यार याचा हा माझा चुकला, याचा आन्सर हा असायला पाहिजे. मग तुम्ही काय केलं, एक तर त्याला तसंच राहू दिलं, दुसऱ्याला अजून डार्क करून टाकलं, तर तुमचे मार्क कट होऊन जाणार. एकदा तुम्ही डार्क केलं झालं तो फायनल, त्याच्यानंतर तुम्ही त्याला बदलायचं नाही. म्हणून डार्क करताना पहिलेच कन्फर्म करून घ्या की तुम्ही जे क्वेश्चन सॉल्व केलेलं आहे त्याचा आन्सर तोच आहे का. ठीक आहे, तरच त्याला ते तुम्ही डार्क करा. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे एकदा रंगविलेले वर्तुळ बदलता येणार नाही. 5व्या नंबरला लिहिलं आहे बघा, खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरात 0 गुण दिले जातील. ठीक आहे ना, असं खाडाखोड हे बघा, हे असं हां थोडंसं एवढंसंच डार्क केलं, इथं मध्ये एवढंसं डार्क केलं, इथं टिक मार्क लावला. असतात काही काही बहादर लोक, ते काय करतात तसं. हां, सगळेच असतात, सगळ्या टाईपचे लोक असतात. हां, असं जर केलं तर तुम्हाला 0 गुण दिले जातील, त्याची काळजी घ्या. तुम्हाला समजा याचा हा जो आहे ना याचा 2nd नंबरचा आन्सर आहे, तर याला पूर्णपणे असा पूर्ण सर्कल व्यवस्थित डार्क करायचा आहे. ठीक आहे, असं असं पण नाही करायचं की मध्ये डॉट दिसा लागला आहे, है ना, असं 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 करून दिलं झालं. तिथं बाहेर पण सुटलं आहे, मध्ये पण गॅप सुटला आहे, तसं नाही करायचं. पूर्णपणे असं डार्क असला पाहिजे. ठीक आहे, निळा किंवा काळा पेन घेऊन. चला प्रश्न इथे बघा 7वा बघा काय, उत्तरपत्रिकेस घडी घालू नये, स्टेपल करू नये, तसेच उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करू नये. उत्तरपत्रिकेवर काहीच लिहायचं नाही तुम्हाला, फक्त डार्क करायचे सर्कल, बाकी काही करायचं नाही आहे. बाकीचं इतर काही करू नका अजिबात. ठीक आहे, त्याच्यानंतर 8वं बघा, उत्तरपत्रिका फाटल्यामुळे अथवा खराब झाल्यामुळे उत्तरपत्रिकेत रंगविलेले पर्याय दिसत नसतील तर सदर प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत. त्यासाठी उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे हाताळावी. आता तुम्ही जे तुम्हाला उत्तरपत्रिका मिळेल ना आन्सर शीट, त्याला असं म्हणजे खूप सांभाळून वापरायचं त्याला. ना फाडलं नाही पाहिजे, फाटली नाही पाहिजे, त्याच्यावर पाणी नाही पडलं पाहिजे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 9, या उत्तरपत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्याने परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करावी. अच्छा, याच्यासोबत एक कार्बन कॉपी पण मिळत असते, तर ती जे सुपरवायझर आहे ते आपल्याला फाडून आपल्याकडे देतात. ठीक आहे, जेणेकरून आपण घरी गेल्यावर क्रॉस चेक करू शकतो की आपण किती क्वेश्चन करेक्ट केलेले आहे, किती आपण म्हणजे आपण किती पाण्यात आहोत ते आपल्याला कळून जाते. ठीक आहे, चला तर इथे बघा, आता हे तुमची अशी ॲन्सर शीट राहणार. दोन्ही क्वेश्चन पेपर जे असतात, पेपर 1 आणि पेपर 2, त्याच्यामध्ये टोटल 75 क्वेश्चन्स असतातच. ठीक आहे, तर इथे तुम्ही जसं मी म्हटलं ना की तुम्ही आता पहिला क्वेश्चन घेतला सॉल्व करायला, तुम्हाला लगेच कळाला, तर याचा आन्सर 3 आहे, तर याला बरोबर असं 3ला पूर्ण डार्क करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 2nd क्वेश्चन मग हे झाला. 2nd क्वेश्चन रीड केला, तर मला थोडं कळत नाही आहे यार, आता काय करू, जाऊ दे. 1 मिनिटाच्या वर थोडंसं वाटलं आपल्याला की याला वेळ लागणार आहे, सोडून द्यायचा. तिसऱ्याला पण सोडून द्यायचा. मग चौथा वाटला, अरे हे तर खूप इझी क्वेश्चन आहे, आता मी प्रॅक्टिस केली होती या क्वेश्चनची, आता येते लगेच सॉल्व करायचं पटकन, याचा आन्सर फर्स्ट येतो आहे, लगेच याचा फर्स्टला डार्क करून टाकायचं. त्याच्यानंतर 5थचं पण कळालं, 3rdला डार्क करून टाकायचं. ठीक आहे, 6चा पण आला,
याला पण सेकंडला डार्क करून टाकायचं, सपोज सेकंड आन्सर आला तर. मग 7ला थोडंसं नाही जमावं लागलं तर सोडून द्यायचं. 8 पण नाही जमा लागलं, 9 पण नाही जमा लागलं, 10 पण नाही जमा लागलं, सोडा सोडा सोडा. डायरेक्ट तुम्हाला अरे 15 नंबरचा क्वेश्चन, अरे वा आता इतका इझी आहे, हे तर मी केलेलं आहे, अरे बट पटकन याला सॉल्व करून टाकायचं हे सेकंड नंबर. असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही 6 केला तर 7च करावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही 7ला स्किप करून 8ला गेले ना तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, असं नाही आहे. ठीक आहे, हे आहे टाईम मॅनेजमेंटसाठी. जे क्वेश्चन तुम्हाला 1 मिनिटाच्या आत सोडवता येईल ते क्वेश्चन पहिले सोडून टाकायचे. नंतर मग सगळे इथपर्यंत समजा झाले, 75 नंबरच्या क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही केला, त्याच्यानंतर मग उरलेले क्वेश्चन घेऊन बसायचं. मग सेकंडवाला डोकं लावायचं तिथं की अरे याला किती लवकरात लवकर सॉल्व करता येईल. समजा आला की मग त्याला याला सॉल्व करत जायचं, याचा सेकंड आला, याचा फोर्थ आला, है ना. मग जेवढे स्किप झालेले क्वेश्चन आहे ना ते सगळे करत बसायचे मग निवांत. ठीक आहे, हे व्यवस्थित डार्क करा, हे माझ्यासारखं करू नका. मी काही एक्झाम देत नाही आहे, काय मेहनत तुम्हाला करायची आहे. मी व्यवस्थित तुमच्यासाठी 2017 ते 2025पर्यंतचे टोटल सगळे क्वेश्चन पेपर, एकूण एक क्वेश्चन व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करा, त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला. तुम्हाला एक हे दाखवतो. एक आपण वेबसाईटच तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यावर तुम्ही ओपन करून बघा की कशी म्हणजे एक्झामची तयारी कशी, त्याचं महत्त्व काय आहे. पहिले तर हे एक्झाम द्यायची कशाला, सगळ्यात महत्त्वाचं ते काय, टाईमपास म्हणजे हे डोक्याला ना डोकेदुखी, हा एक्झाम द्यायची, पण ते महत्त्वाचं आहे, त्याचं काहीतरी महत्त्व आहे. गव्हर्मेंटनी जे शिष्यवृत्ती परीक्षा जी कंडक्ट करतात दरवर्षी, ते काय उगाच म्हणजे मजाकमध्ये किंवा उगाच तरी काहीतरी टाईमपाससाठी नाही करत आहे, त्याचं काहीतरी उद्देश आहे, ते आपण आता बघूया. ठीक आहे, तर हे ॲन्सर शीटचं असं लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यात काही लिहायचं वगैरे नाही आहे. इथं खाली फक्त तुम्हाला हे सगळे क्वेश्चन झाल्यावर हे जे आहे, हे इकडचा जो पार्ट आहे इथं बघा, इथं लिहिलेलं आहे पर्यवेक्षकांनी स्वतः भरावे. ठीक आहे, हे पर्यवेक्षक भरतील आणि जे एक्झामिनर चेक करतात ना ते पण मग इथं मॅन्युअली पहिले चेक करतात. इथं सोडवलेल्या प्रश्नाची आहे ना संख्या आणि न सोडवलेल्या प्रश्नाची संख्या, हे सगळं ते लिहितात. तुम्हाला लिहायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला इथं एक स्वाक्षरी करावं लागेल. इथं लिहिलं आहे ना विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, तिथे तुमची साईन करावं लागेल, बाकी काही करायचं नाही आहे. ठीक आहे, हे मी जे केलं आहे ना, हे असं हे तुम्ही काही करायचं नाही आहे, हे एवढं काहीच करायचं नाही आहे. तुम्ही पण करत बसाल तिथं, हां, हे काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त हे डार्क करायचे बस. क्वेश्चनच्या समोरचा सर्कल तुम्हाला, तो पण करेक्टवाला सर्कल, चुकूनही तुम्ही जर चुकीचा डार्क करून टाकला तर गेलं तुमचा मार्क. जरी तुम्ही सॉल्व करताना करेक्ट सॉल्व केलं, तुमचं ॲन्सर पण बरोबर आलं, पण डार्क करताना तुम्ही 2च्या जागी 3 नंबरचा सर्कल डार्क करून टाकला, गेले तुमचे मार्क. म्हणून खूप काळजी घ्या, हडबडीमध्ये करू नका. शांत राहावं लागेल तुम्हाला, शांत डोकं ठेवावं लागेल, है ना. हे सगळ्या गोष्टी अजून एक मी सांगणार आहे तुम्हाला. बरं, हे जे एक्झाम आहे हे कशासाठी असते, काय असते, याची तयारी कशी करायची, तर त्यासाठी तुम्ही काय करा, मी तुम्हाला इथे एक हे दाखवतो. तुमचं नेट चालू करावं लागेल. तर इथे बघा, थांबा परत चालू करावं लागेल हे. हां, शिष्यवृत्ती. ठीक आहे, शिष्यवृत्ती टाईप करा आणि तुम्हाला असं एक हे बघा, वरचाच पहिली एक लिंक आली आहे शिष्यवृत्तीची, याला ओपन करा. ओपन केल्यावर तुम्हाला मी याला आता फुल पेज करून घेतो. ठीक आहे, याच्यावर खरंच खूप महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ते तुम्ही खरंच नक्कीच रीड करा, खूप महत्त्वाचं आहे ते सगळं. ठीक आहे, ओके, व्हेरिफिकेशन कंप्लीट. त्याच्यानंतर इथे एक छोटंसं ॲड पण येईल मला वाटते, ते ॲड बघावं लागते आपल्याला. हां, ही ॲड बघावं लागेल आपल्याला. हे छोटीशी जाहिरात पहा, इथे लिहिलेलं आहे, ते बघायची जी जाहिरात आहे ती, म्हणजे ते आपल्याला ॲप जो आहे तो ओपन होऊन जातो. ओके, तर इथे आता
ते बघा, याला क्लोज करावं लागेल. तर इथे बघा पाचवी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ह्याला ओपन करायचं. ठीक आहे. तर इथे सगळं दिलेलं आहे बरं का. हे मी माझ्या मनाने म्हणत नाही आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. हे बघा, हे इथे तुम्ही रीड करा. आता हे सगळं मी सगळं रीड करून तुम्हाला सांगत नाही बसणार. शिष्यवृत्ती परीक्षा का महत्त्वाची आहे, ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे बघा. इथे पेन चालत नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे सगळे प्रश्नपत्रिका जे दिसतात ना इथं, क्वेश्चन पेपर 2017पासून 2025पर्यंत हे सगळे प्रश्न आपण केलेले आहे. आता इथे बघा खाली काय काय लिहिलेलं आहे. हाऊ टू यूज दिस पेपर्स फॉर मॅक्झिमम बेनिफिट. सगळ्यात पहिलं बघा, प्रिव्हियस इयर पेपर सोडवून पेपर पॅटर्न समजून घ्या. ॲन्सर कीचा अभ्यास करून तुमची चूक शोधा. टाईम बाउंड प्रॅक्टिस करा, जेणेकरून ॲक्च्युअल एक्झाममध्ये वेळ कमी पडणार नाही. जसं घरी जे पेपर जो आपल्याला 1.5 तासाचा आहे ना, तर घरी प्रॅक्टिस करताना सुद्धा 1.5 तासाच्या आत आपला पेपर झालाच पाहिजे. त्याला म्हणतात टाईम बाउंड प्रॅक्टिस, आहे ना. असं नाही की घरी तर करतोच आहे, काय हसत खेळत आपलं जेवण करत झोपत, आहे ना, सकाळपासून चालू केला पेपर, एक रात्रीपर्यंत संपवला त्याला. तसं नाही, 1.5 तासातच तुम्ही संपवायचं, एक सिटिंगमध्ये त्याला संपवायचं एका पेपरला. तर ते त्याला म्हणतात टाईम बाउंड प्रॅक्टिस. हे करायचं. त्याच्यानंतर इथे ऑनलाईन प्रॅक्टिस वगैरे पण करता येते, ठीक आहे. हे सगळं करता येते, तुम्ही करून घ्या. हे बघा, तयारी कशी करायची इथे पण सगळं दिलेलं आहे. हे प्रिव्हियस इयर पेपर जे आहे ते सगळे करून घ्या तुम्ही. हे सगळं काही इथं दिलेलं आहे व्यवस्थित, ठीक आहे. हे सगळं तुम्ही व्यवस्थित करून घ्या. इथं बघा, बेनिफिट ऑफ प्रॅक्टिसिंग स्कॉलरशिप पेपर एक्झाम पेपर्स. तर पेपर पॅटर्न आणि प्रश्नांच्या प्रकाराची ओळख होते. टाईम मॅनेजमेंट कौशल्य वाढते. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळते. त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, है ना. वीक एरियाज ओळखता येतात आणि सुधारता येतात. ह्या सगळ्या गोष्टी आहे, है ना. तर हे तुम्ही सगळं करू शकता. इथे बघा, जर तुम्हाला सक्सेस मिळवून घ्यायची आहे स्कॉलरशिप एक्झाममध्ये, तर काय करायला पाहिजे. डेली प्रॅक्टिस ॲटलिस्ट 2 पेपर्स, रोज 2 पेपर सॉल्व करायचे. रिवाईज इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज अँड कॉन्सेप्ट रेग्युलरली. त्याच्यानंतर फोकस इक्वली ऑन ऑल सेक्शन्स. आता फक्त रोज गणित करत नाही बसायचं आहे. हां, तुमचं इंटेलिजंट टेस्ट पण असते, म्हणजे रिझनिंग पण असते, जनरल नॉलेजचे पण काही 1-2 क्वेश्चन असतात, आणि लँग्वेज पण खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की मराठी आणि इंग्लिश सोडून दिलं. मराठी आणि इंग्लिशला पण तेवढंच महत्त्व द्यायचं आहे. कारण जर ते तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर त्याचे मार्क्स तुमचे कट होतील, तुमचं पर्सेंटेज कमी होऊन जाईल. स्टे कन्सिस्टंट विथ युअर स्टडी शेड्यूल. रोज तुम्हाला जे तुम्ही ठरवलेलं आहे त्याला कन्सिस्टन्सी असला पाहिजे. रोज तुम्हाला 2 तास म्हणजे 2 तास अभ्यास करायलाच पाहिजे. यूज ॲन्सर की टू करेक्ट मिस्टेक्स इमिडिएटली. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा याच्यावर लिहिलेल्या आहे. तर तुम्ही काय करा, हे सगळं तुम्ही एकदा रीड करून घ्या, ठीक आहे. आणि विशेषकर मी पालकांना आग्रह करेल की त्यांनी करायला पाहिजे हे रीड, मुलांना न करता, आणि त्यांना गाईड करायला पाहिजे. तर हे बघा एवढं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं मी तुम्हाला एक महत्त्वाचं, पेपरला जाताना तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे ते इथं बघा. मी अशी PDF मी बनवलेलं आहे. तर त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट काय आहे बघा. पॉईंट 1 जे आहे, ॲडमिट कार्ड आणि वेळ. तर परीक्षेला जाताना आपलं ॲडमिशन कार्ड घेऊन जायचं आहे, ठीक आहे. ॲडमिशन कार्ड घेऊन जायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं ID कार्ड घेऊन जायचं आहे. आणि वेळेआधी किमान 30 मिनिटे आधी केंद्रावर पोहोचा, ठीक आहे ना. तुमचं सेंटर वेगवेगळं असते, तुमच्या शाळेमध्येच एक्झाम नसते, ठीक आहे. वेगवेगळ्या सेंटरवर असते. तर ते सेंटरवर पहिले पोहोचून जायचं थोडा वेळ अगोदर. दुसरं काय आहे, काय न्यावे काय नको न्यावे. तर इथे बघा, निळा आणि काळा बॉलपेन हमखास न्यावंच लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे बघा, हे मोबाईल, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच पूर्णपणे बंदी आहे. हे न्यायचं नाही, हे तुम्हाला अलाउड नाही आहे, ठीक आहे ना. आजकाल जे नवीन जनरेशनचे मुलं आहेत ना, ते स्मार्ट वॉच खूप वापर करतात, है ना. तर ते अलाउड नाही आहे बरं का. चला, इथे बघा पॉईंट 3 काय आहे, OMR शीट भरताना काळजी. तर नाव, रोल नंबर जे काही असेल ना ते स्वच्छ व अचूक भरायचं आहे. उत्तर फक्त पूर्णपणे रंगवूनच घ्या. उत्तर रंगवणे खूप महत्त्वाचे आहे. खोडणे आणि काटापिटी काही करायचं नाही, ठीक आहे. म्हणजे एक क्वेश्चनचा डार्क केला सर्कल, त्याला कट करून दुसरा अजून करून टाकला, तसं चालणार नाही. आणि वेळेचे नियोजन करायचे. आधी सोपे प्रश्न सोडवा,
ठीक आहे. अवघड प्रश्न शेवटी सोडवा आणि शेवटचे 5 मिनटं जे आहे ना OMR तपासणीसाठी ठेवा. म्हणजे तुम्ही काही मिस झालं का. आणि एक महत्त्वाची टीप अजून मी तुम्हाला देतो की याच्यामध्ये ना निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर समजा काही क्वेश्चन असे मी असं समजून चालायचं की 75 पैकी 5 क्वेश्चन असे आहे जे तुम्हाला अजिबातच नाही जमले, सोडूनच म्हणजे नाही डोकंच नाही चाललं, नाही कळालंच नाही त्याचा ॲन्सर काय करायला पाहिजे. तर काय करायचं, शेवटच्या जे 5 मिनटं जेव्हा तुम्ही OMR तपासणी करणार ना त्यावेळेस देवाचं नाव घ्यायचं आणि डार्क करून टाकायचे सर्कल, बिंदास डार्क करायचे. जे क्वेश्चन आपल्याला येत नाही त्याचं बोलत आहे मी, माहिती आहे का. जे येतात तर ते तर तुम्ही प्रामाणिकपणे त्याचं सगळं सॉल्व करूनच ॲन्सर लिहायचं. पण जे आपल्याला नाहीच कळाले, सुटले तर सोडून नाही द्यायचे, त्यांना करून टाका डार्क. ते म्हणतात ना तुक्का लागला तर लागला, 1-2 मार्क अजून वाढून जातील, आहे की नाही. तर तसं पण करू शकतो आपण. ठीक आहे. हे माझ्याकडून एक स्पेशल वेगळी टीप आहे बरं का. चला नेक्स्ट आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट नंबर 5, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मानसिक तयारी. सगळ्यात पहिले आता 8 ते 10 दिवस उरले तुमच्या एक्झामला, तर सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कुठलाही आजार लागू देऊ नका. म्हणजे बाहेरचं खाणं वगैरे, फिरणं अति हे ते सगळं टाळा, जेणेकरून तुम्ही स्वस्थ राहाल. ठीक आहे ना. एक्झामच्या दिवशी आजारी पडून चालणार का, नाही चालणार. काय लिहिणार मग आजारी झाल्यावर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर घाबरू नका. ठीक आहे. घाबरायचं कशाला यार, तुम्ही अभ्यास केला आहे तर घाबरायचंच नाही. जेवढा केला तेवढा. माझं कसं बघा, सगळेच जण एकसारखा अभ्यास करत नाही. काही मुलं असे असतील ज्यांनी शाळा सुरू झाल्यापासून चालू करून दिला असेल अभ्यास. काही असे असेल त्यांनी आत्ता 2 महिने अगोदर चालू केला असेल. काही असे असेल त्यांनी आत्ता 15 दिवस अगोदर चालू केला असेल. आमच्यासारखे बहादर लोक 1 दिवस अगोदरच अभ्यास करतात. आम्ही 1च दिवस अगोदर अभ्यास करायचो. तर असे पण असतात. तुम्ही 1च दिवस पहिले अभ्यास केला आहे तर तुम्हाला तेवढंच सॉल्व करता येईल ना, मग घाबरायचं कशाला, आहे की नाही. ज्यांनी 1 वर्षापासून तयारी करतोय त्यांनी पण घाबरायला नाही पाहिजे. तुम्ही 1 वर्षापासून तयारी करायला लागला तर त्याला त्याच्या हिशोबाने त्याला क्वेश्चन सॉल्व करता येणार. म्हणून घाबरायचं नाही. ज्यांनी जितकी प्रिपरेशन केलेलं आहे ना तेवढं प्रिपरेशन त्यांनी तेवढं त्या पद्धतीने तिथं ॲन्सर सोडवायचे. सिम्पल आहे ना. तर त्यामुळे घाबरायचं नाही आहे. आत्मविश्वास ठेवा आणि रोजचा अभ्यास आणि सराव तुमच्यासोबत आहे. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या जे तुम्हाला एक्झाममध्ये जायच्या अगोदर काळजी घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे मी हा व्हिडिओ इथेच संपवणार आहे आणि तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. तुमचं यश नक्कीच मिळेल तुम्हाला, जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, मन लावून केलं सगळं तर. ठीक आहे. चला भेटूया. सगळं हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मला. त्याच्यानंतर तुमची एक्झाम झाल्यानंतर पण मला प्लीज सांगा की तुम्ही हे एवढं सगळं ह्या व्हिडिओचा तुम्हाला काही तिथं फायदा झाला का एक्झाममध्ये, आणि मला कमेंट करून प्लीज सांगा. ठीक आहे. असं आता सोडू नका मला. ठीक आहे. आता ठीक आहे, जे का होईल, तुम्ही एक्झाममध्ये पास होणार, फेल होणार, जे होणार ते होऊ द्या, काही फरक नाही. हे काय लास्ट थोडी आहे, याच्यानंतर अजून भरपूर एक्झाम्स असतात. ठीक आहे. ते एक्झाम्स द्यायच्या. त्याच्यानंतर मी आता 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डचे मॅथमॅटिक्सचे क्लास पण सुरू केलेले आहे. तुम्ही तुम्ही बघू शकता. आणि 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा एक एक्झाम होत असते NMMSची, तर ती पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. तर सगळं तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर चला भेटूया आपण. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.